दिवसाच्या खेळाचं वर्णन करत असताना मला कित्येक वेळेला मराठी म्हणी सुचतात. आज कुठली सुचली माहिती आहे तुम्हाला? आईने ढकललं, मावशीने कडेवर घेतलं. ही म्हण मला का आज बोलावीशी वाटते माहिती आहे तुम्हाला? भारतीय फलंदाजांनी आज स्कोरबोर्डला खाली ढकललं, अष्टपैलू खेळाडूंनी कडेवर घेतलं. परंतु हे म्हणत असताना मला एवढंच सांगावंसं वाटतं, भारतीय संघ दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये चांगलाच अडचणीत सापडलेला होता. प्रमुख फलंदाज बाद करण्यात नेथन लिओनला यश आलेलं होतं. 7 आऊट 139चा स्कोर होता आणि त्याच्यानंतर फक्त एका धावेची आघाडी ही ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती लागली. हा चमत्कार झालेला आहे, ज्याला कारणीभूत आहेत आपले अष्टपैलू खेळाडू. दुसऱ्या दिवशीच्या खेळाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वाटलं होतं की भारतीय संघ मस्त बॅटिंग करेल आणि भरपूर धावा काढण्याचा प्रयत्न करेल. परंतु ऑस्ट्रेलियन टीमच्या मनामध्ये वेगळे विचार होते आणि ते त्यांनी आज राबवून दाखवले. नेथन लिओननी जी काही बॉलिंग केली, राऊंड विकेट बॉलिंग केली, स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय बॅट्समन हे सतत संभ्रमात पडले होते की याला डिफेंड करावं का याला मारायला जावं. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा एक ज्या शिकारी केल्या त्या जबरदस्त होत्या. बरेचसे जण म्हणतात शिकार हा शब्द बरोबर नाही, पण आमचा क्रिकेटिंग लँग्वेजचा हा विषय आहे, त्यामुळे ह्याच्यात कोणाचा अपमान करायचा हिशोब नाही आहे, फक्त त्याच्यातनं पटकन कळावं हा उद्देश आहे. के.एल. राहुलला परत एकदा अपयश आलेलं आहे. पुजारा जो 100वा कसोटी सामना खेळत होता त्याला सुद्धा शून्यावर बाद करण्यामध्ये नेथन लिओनला यश आलेलं आहे. परंतु नेथन लिओन म्हणाला त्याच्याबरोबर माझे अन्य द्वंद्व झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर बॉलिंग करत असताना तुम्हाला सतत हा मनुष्य किती वेळ बॅटिंग करेल, लवकर आऊट झाला नाही तर आपला किती छळ करेल हे सांगता येत नाही, म्हणून त्याला आज लवकर आऊट करण्यात यश आलं, म्हणून त्याला आनंद झालेला होता. रोहित शर्माला बॉल वळेल वाटलं आणि बॉल सरळ गेला. एक लक्षात घ्या, टर्निंग ट्रॅकवरती किंवा कुठल्याही बॉलिंगला मदत करणाऱ्या विकेटवरती तुम्हाला एवढा स्विंग करायचा नसतो की एवढा स्पिन करायचा नसतो. तुम्हाला बॅटला बीट करायला अक्षरशः 2 किंवा 1 इंच सुद्धा स्पिन किंवा स्विंग पुरेसा ठरतो. ते आज होताना दिसलं, कारण नेथन लिओननी स्टंप टू स्टंप बॉलिंग करत असताना बॅट्समनला पॅडवरती बॉल घ्यायची हिम्मत करून दाखवा असं जणू काही त्याने आव्हान दिलं. एक गमतीशीर गोष्ट घडली. ऑस्ट्रेलियन टीमला आज विकेटची जरुरी होती आणि त्याच्यात ते उतावळे झाले होते. 24.4 ओव्हर असताना त्यांनी त्यांच्या DRSच्या ज्या 3 अपॉर्च्युनिटीज होत्या त्या घेऊन ते मोकळे झालेले होते. माझ्या पोटात गोळा आला की बाबा रे, अजून 55 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जर तुम्हाला विकेट नाही मिळाल्या तर हीच गोष्ट तुमच्या मानगुटीवर बसेल, परंतु तसं झालं नाही. ऑस्ट्रेलियन टीमला आज टॉप ऑर्डर बॅटिंग जी होती भारताची ती कापून काढण्यात यश मिळालेलं होतं. विराट कोहली करता एकदम आयडियल सिच्युएशन होती की तोच तारणहार आहे, संघ अडचणीत आहे, अशा गोष्टी त्याला आवडतात बॅटिंग करायला. ही सिच्युएशन होती आणि तो बॅटिंग सुद्धा सुरेख करत होता. तो जे आऊट झाला तो बॉल आऊट होण्याचा म्हणजे खरोखर DRS घेतला त्यांनी आणि त्यावेळेला केवळ मैदानावरती पंच जे होते नितीन मेनन त्यांनी आऊट देताना थोडीशी घाई केली की काय असं सगळ्यांना वाटलं. बॉल जो होता तो बॅटची आतली कड घेऊन लागली की काय असं वाटत होतं. फक्त त्याचा एकदम धडधडीत पुरावा हा जो तिसरे अंपायर आहे त्यांना मिळाला नाही. त्यामुळे मैदानावरच्या पंचांचा निर्णय हा त्यांना कायम ठेवायला लागला. विराट कोहली आऊट झाल्यानंतर दडपणाचं ओझं हे भारतीय संघावरती वाढलेलं होतं, कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 139 धावाच फलकावरती लागल्या होत्या, 7 विकेट्स गेलेल्या होत्या आणि अशा वेळेला अक्षर आणि अश्विननी जी बॅटिंग केली आहे, अफलातून बॅटिंग केली. त्यांचं तंत्र चांगलं होतं, डिफेन्स करण्याची वृत्ती चांगली होती आणि खराब बॉलला फटके मारण्याचं तंत्र सुद्धा अप्रतिम होतं. अक्षर पटेल हा जेन्युइन ऑलराऊंडर जडेजाप्रमाणे वाटू लागलेला आहे, कारण त्यांनी गेल्या सामन्यामध्ये क्रुशियल 70-80 धावा केल्या, या मॅचमध्ये त्यांनी 70-80 धावा केल्या आणि त्यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन टीमच्या धावसंख्येच्या जवळ जाता आलं. नेथन लिओननी मस्त कॉमेंट केली जेव्हा त्याला विचारलं गेलं की तुम्ही टॉप ऑर्डरला आऊट काढलं आणि तळातल्या फलंदाजांना तुम्हाला आऊट काढता आलं नाही. तो म्हणला थांबा, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि अश्विन हे तळातले फलंदाज नाही.
मी उलट म्हणेन की भारताची टॉप ऑर्डर बॅटिंग ही जरा खालपर्यंत इतके त्यांनी छान प्रतिक्रिया दिलेली आहे आणि तशीच बॅटिंग आज अश्विन आणि त्याच्याबरोबर अक्षर पटेलनी केलं. त्यांनी 114 धावांची भागीदारी केली म्हणून भारतीय संघाला एवढा मोठा धावफलक म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या धावफलकाच्या जवळ जाणारा धावफलक हा उभारता आला. ते आऊट झाल्यानंतर भारताचा डाव गडगडायला वेळ लागला नाही. 2 कॅचेस जे होते, अश्विनला आऊट होतानाचा कॅच आणि त्याच्यानंतर अक्षर पटेलचा पॅट कमिन्सनी पकडलेला कॅच, टॉप क्लास. 1च धावेची आघाडी ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती लागली होती आणि त्याच्यानंतर ते बॅटिंगला आले तेव्हा ट्रॅव्हिस हेड सलामीला आला. त्यांनी नवीन बॉलवरती कडक शॉट्स मारले. त्यांनी स्पिनरला सुद्धा एका जागेवरती बॉलिंग टाकून दिली नाही आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमला 60 पेक्षा जास्त धावा या जमा करता आलेल्या आहेत. ख्वाजाचा कॅच मस्तपैकी श्रेयस अय्यर यांनी पकडला. शार्प कॅच होता, एकदम वेगाने आलेला रिफ्लेक्स कॅच त्यांनी पकडला म्हणून 1च यश भारतीय संघाला मिळालेलं आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना हे कळलं आहे आपला बचाव तेवढा चांगला नाहीये, त्यामुळे त्यांना आक्रमक खेळ करण्यावाचून पर्याय नाहीये. भारतीय संघाला हे माहिती आहे तिसऱ्या इनिंगमध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियन टीमच्या दुसऱ्या डावामध्ये त्यांना कमीत कमी धावांमध्ये आऊट काढणं गरजेचं आहे आणि तेच कष्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय बॉलर्सना करायला लागणार आहेत. कारण या विकेटवरती चौथ्या इनिंगमध्ये 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करायची वेळ आली तर भारतीय संघ सुद्धा फिरकीच्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकू शकतो. कारण फिरकीला मदत करणारं विकेट ही दुधारी तलवार आहे. ऑस्ट्रेलियन टीमच्या मध्ये 3 स्पिनर आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्याचा विचार करता तिसऱ्या दिवशीचा खेळ हा मजेदार ठरणार आहे. जेव्हा टेस्ट क्रिकेटला तुम्ही रोज हे वाक्य म्हणता की अरे दुसऱ्या दिवशीचा खेळ महत्त्वाचा राहणार आहे, अरे तिसऱ्या दिवशीचा खेळ महत्त्वाचा राहणार आहे, तेव्हा हा सामना रंगत चाललाय याची ही निशाणी असते. तुम्हाला कशी आज वाटली नाथन लिओनची बॉलिंग? 5 विकेट त्यांनी काढून परत एकदा कमाल केली. भारतीय संघाने केलेल्या रिकव्हरीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. भारताचे जे अष्टपैलू खेळाडू आहेत ते भारतीय बॅट्समनचे ज्या उणीवा आहेत त्या दाखवून देत नाही आहेत, ही गोष्ट तुम्हाला पटते का? आणि तुम्ही जे मला सातत्याने सांगताय की के.एल. राहुल अपयशी ठरतोय त्याचं काय, आणि भारतीय महत्त्वाचे बॅट्समन हे स्पिन विरुद्ध खेळताना अडखळतायत, या गोष्टी मलाही पटतायत. तुमची ऑब्झर्वेशन मलाही पटतायत. फक्त आता तिसऱ्या दिवशी आपले बॉलर्स हे ऑस्ट्रेलियाचे उरलेले 9 फलंदाज किती लवकर बाद करतायत हे बघायला उत्सुकतेने मी परत एकदा या कोटला मैदानावरती येणार आहे, ज्याचं नाव आता अरुण जेटली स्टेडियम झालेलं आहे. त्यामुळे परत भेटूया तिसऱ्या दिवशीच्या खेळानंतर. मी अहवाल तुमच्या पुढे असाच सादर करेन. तोपर्यंत बाय बाय.